नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ॲग्रीस्टॅकवर फार्मर आय डीसाठी तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशन केले असेल तर आपला फार्मर आय डी क्रिएट झाला आहे किंवा नाही ते कशाप्रकारे ऑनलाईन चेक करायचे ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर मित्रांनो, तुम्ही जर आपल्या माहिती फॉर यू या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची माहिती पुढे भेटत राहील। चला तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया। तर मित्रांनो, सर्वात आधी तुम्हाला mhfr.agristack.gov.in ही आपल्या महाराष्ट्राची वेबसाईट आहे, याच्यावर येऊन जायचं आहे। ही वेबसाईट ओपन झाल्यावर तुम्हाला या प्रकारे इंटरफेस दिलेला असणार आहे। तर मित्रांनो, काळजी करू नका, या वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल, तिथून तुम्ही डायरेक्ट या वेबसाईटवर येऊ शकता। तर मित्रांनो, ही वेबसाईट ओपन झाल्यावर तुम्हाला इथं डॅशबोर्ड, चेक इनरोलमेंट स्टेटस आणि लॉग इन विथ CSC या प्रकारचे 3 ऑप्शन दिलेले आहेत। तर इथं आपल्याला चेक इनरोलमेंट स्टेटस या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो, तुम्हाला इथं चेक इनरोलमेंट स्टेटसमध्ये इथं ते चेक स्टेटस अगेन्स्ट इनरोलमेंट ID म्हणजे तुम्ही जेव्हा फॉर्म भरत होता तेव्हा तुम्हाला तिथं एक इनरोलमेंट ID भेटलेला असेल, तो इनरोलमेंट ID इथं टाकून सुद्धा तुम्ही चेक करू शकता। त्याच्यानंतर दुसरा ऑप्शन दिलेला आधार कार्ड नंबर, तर इथं बेस्ट ऑप्शन हा आपण आधार कार्ड नंबर टाकून चेक करू शकतो। तर इथं आपण आधार कार्ड नंबर या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर इथं आधार कार्ड नंबर टाकायचा आहे। खाली आधार कार्ड नंबर टाकण्यासाठी बॉक्स दिलेला आहे, त्या बॉक्समध्ये आधार कार्ड नंबर टाकून घ्यायचा आहे। तर इथं आपण पटकन आधार कार्ड नंबर टाकून घेऊया। तर मित्रांनो, या प्रकारे इथं आधार कार्ड नंबर टाकून घ्यायचा आहे आणि चेक हा ऑप्शन दिला आहे, त्याच्यावर क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर मित्रांनो, तुम्हाला इथं चेक स्टेटस दाखवणार आहे, जिथे तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर आणि सेंट्रल ID आणि अप्रूव्हल स्टेटसमध्ये इथं अप्रूव्ह किंवा पेंडिंग या प्रकारे इथं ऑप्शन दिलेले असतं। तर इथं मित्रांनो, या शेतकऱ्याची ID आहे, तिथं ID क्रिएट झाली आहे की पण इथं अप्रूव्हल स्टेटस पेंडिंगमध्ये आहे। फार्मरचं नाव दिलेलं असते आणि इनरोलमेंट डेट तुम्ही कोणत्या दिवशी फॉर्म भरलेला ती डेट इथं दिलेली असते आणि अप्रूव्हल रिजेक्शन डेट आणि अप्रूव्हल रिमार्क आणि रिजेक्शन रिझन। जर तुमचं फार्मर ID रिजेक्शनमध्ये गेलं असेल तर रिजेक्शन कशासाठी झालं त्याचेसुद्धा इथं कारण दिलेलं असणार आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही इथं तुमचा सेंट्रल ID ॲग्रीस्टॅकचा जो आहे ते तुम्ही इथून बघू शकता। तर मित्रांनो, माहिती जर आवडली असेल नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या मित्रांनाही सांगा, जेणेकरून ते सुद्धा त्यांच्या मोबाईलमधील त्यांच्या फॅमिली मेंबरचे फार्मर ID काढले असेल ते त्यांच्या मोबाईलमध्ये बघू शकतील। तर मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।